आजचा विषय हा खूप महत्त्वाचा आहे आणि तो याप्रमाणे आहे का आपण कोणाचा आश्रय घेतो. प्रेज द लॉर्ड. आज जो विषय प्रभूने दिलाय खूप सुंदर आहे. तुम्ही लिहून घ्या का देवाने जो विषय दिलाय तो याप्रमाणे आहे का आपण कोणाचा आश्रय घेतो. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे तुम्ही लिहून घेताय का आजचा जो विषय आहे तो याप्रमाणे आहे का आपण कोणाचा आश्रय घेतो. प्रेज द लॉर्ड. पहा, आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टीतून आपल्याला जावं लागतं. मग विपत्ती असेल, आशीर्वाद असेल, उन्नती असेल, वैभव असेल किंवा बंधनं असतील, पीडा असतील, शाप असतील, अनेक जीवनाच्या प्रसंगातून आम्हाला जावं लागतं. परंतु त्या प्रसंगातून जात असताना, त्या स्थितीमधून जात असताना आपण नेमका कोणाचा आश्रय घेतो हे खूप गरजेचं आणि हे खूप महत्त्वाचं आहे. कारण देवाची इच्छा आहे का तुमच्या जीवनामधून तुम्ही चांगल्या गोष्टीतून जाऊ द्या किंवा वाईट गोष्टीतून जाऊ द्या, त्या प्रत्येक स्थितीमध्ये तुम्ही देवाचा आश्रय घेतला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ही देवाची इच्छा आहे का आपण सर्वांनी आपल्या जीवनामध्ये जे काही स्थिती असेल, ज्याच्या कशामधून तुम्ही चाललेले आहात, त्या सर्व स्थितीमध्ये तुम्ही देवाचा प्रथम आश्रय घ्या. आणि जर तुम्ही देवाचा आश्रय घ्याल, परमेश्वर तुम्हाला कदापि लाजू देणार नाही, पण खरोखर देव तुमचा आनंद पूर्ण करेल आणि आपला गौरव करून घेईल. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाची इच्छा आहे की आपल्या जीवनामध्ये प्रत्येक स्थितीमध्ये आपण देवाचा आश्रय घेतला पाहिजे. कारण जसं आपण देवाचा आश्रय घेऊ, देव समर्थ आहे आम्हाला आश्रय देण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. आणि जस परमेश्वर आश्रय देईल, त्या आश्रयापासून आम्हाला कोणीच वंचित करू शकणार नाही किंवा त्या ठिकाणी जी सुरक्षा परमेश्वर प्रदान करेन किंवा आमच्या जीवाला जो विसावा देईल तो आम्हाला जगामध्ये कुठंच मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून जीवनामध्ये ज्या काही स्थितीमधून तुम्ही चाललेले आहात किंवा ज्या काही तुमच्या इच्छा अपेक्षा आहे, त्या प्रत्येक स्थितीमध्ये तुम्ही देवाचा आश्रय घ्या. आणि जसं तुम्ही परमेश्वराचा आश्रय घेता, परमेश्वर तुमचं लाईफ ब्लेस करतो, फ्रुटफुल करतो आणि त्या ठिकाणी तो तुमचा आनंद मावळू देत नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज वेगवेगळे अनुभव आपण घेणार आहेत, कारण देवाने हे विषय मला दिलेत, वेगवेगळे विषय. आता नेमकं प्रत्येकजण त्याच्या जीवनातून कोणत्या स्थितीतून चाललाय हे मला माहीत नाही, पण देवाला माहिती आहे. आणि म्हणून देवाने असे अनेक विषय प्रगट केलेत जेणेकरून आम्हाला कळावं का आमच्या जीवनामध्ये आपण त्या स्थितीमध्ये देवाचा आश्रय घ्यावा. प्रेज द लॉर्ड. मग आपण वेगवेगळे विषय ठिकाणी घेणार आहोत आणि त्यामधून शिकणार आहोत का आपण कोणाचा आश्रय घेतला पाहिजे. कारण जर आपण बुद्धीचा किंवा देहाचा आश्रय घेऊ तर ती बुद्धी किंवा ते देह स्वार्थी नासकं आहे. परंतु जर आपण देवाचा आश्रय घेऊ तर देव खऱ्या अर्थाने आम्हाला ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज वेगवेगळे विषय आपण घेणार आहोत आणि त्याद्वारे देव मला सांगल का या स्थितीमध्ये कशा प्रकारे तुम्ही देवाचा आश्रय घेतला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मग प्रथम स्थिती आहे पाप. लिहून घ्या. प्रथम स्थिती जी आहे ती आहे पाप. जर एखादा व्यक्ती पापातून चाललाय तर देवाची इच्छा आहे का आपण त्या पापातून बाहेर पडण्यासाठी देखील कोणाचा आश्रय घेतला पाहिजे. देवाचा. प्रथम विषय आपण घेतोय का जर आपण पापामधून चाललोय किंवा पाप आपल्या जीवनामध्ये आहे, पाप आपल्या अवतीभोवती आहे आणि आपल्याला त्याच्यातून बाहेर पडायचंय, तर नेमकं आपण काय करतोय. आपण देवाचा आश्रय घेतोय का. कारण देवाची इच्छा आहे का या पापातून जर तुला बाहेर पडायचं असेल तर मग तू याचा त्याचा आश्रय न घेता तू कोणाचा आश्रय घ्यावा तर तू देवाचा आश्रय घ्यावा. आणि जसं आपण देवाचा आश्रय घेऊ तर खऱ्या अर्थाने परमेश्वर आम्हाला सुटका देणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून लक्षात घ्या ब्रदर सिस्टर्स, आज ज्याही प्रकारचं पाप आपल्यामध्ये असेल, मग ते पाप मोहाचं असेल, ते पाप व्यभिचाराचं असेल, ते पाप निंदेचं असेल, ते पाप हेव्याचं असेल, ते पाप खोटं बोलण्याचं असेल, असं काही पाप जे तुमच्या मनात आहे, जे तुम्ही करताय, देवाची इच्छा आहे का तुमची इच्छा बाहेर पडावी. परंतु जर तुम्ही देवाचा आश्रय घेत नाही तर लक्षात घ्या तुम्ही कधी बाहेर पडणार नाही. कारण मनुष्याची स्थिती अशी असती का ज्यावेळेस त्याला त्याच्या पापातून बाहेर पडायचं असतं तो देवाचा आश्रय घेत नाही, तो बुद्धीचा आश्रय घेतो किंवा देहाचा आश्रय घेतो. आणि बायबल सांगतं का देह नासक आहे. म्हणून देवाची इच्छा आहे का तुमच्या देहाचा आश्रय तुम्ही घेऊ नका. तुम्ही आश्रय घ्या कोणाचा. परमेश्वराचा. कारण ज्या वेळेस एखाद्या पापामध्ये तुम्ही असता, त्या पापातून तुम्हाला बाहेर पडायचं असतं आणि तुम्ही सल्ला घेताय कोणाचा. देहाचा. तुम्ही आश्रय घेताय कोणाचा. देहाचा. मग तो देह तुम्हाला चुकीचा सल्ला देईल आणि तुमच्या पापातून तुम्हाला बाहेर पडू देणार नाही. कारण आमच्या देहात एवढी ताकद नाही, एवढी समज नाही का तो आम्हाला आमच्या पापातून बाहेर काढेल. पण जर आम्ही देवाचा आश्रय घेतला तर देव खऱ्या अर्थाने त्या बंधनातून आम्हाला बाहेर काढणार. प्रेज द लॉर्ड. पहा मनुष्य काय करतो. तो देहाचा आश्रय घेतो
आणि 3 गोष्टी मागे लपतो. देह, जसं आम्ही एखादं पाप करतोय आणि मग आम्ही आमच्या मनात चर्चा करत बसतो का मी करतोय ते योग्य करतोय का. तर सगळ्यातून पहिले जो आमचा देह आहे तो आम्हाला सल्ला देतो की तू जे पाप करतोय ना हे उघडं करू नको, हे लपून टाक, हे झाकून टाक. जर आम्ही देहाचा सल्ला घेऊ तर देह नेहमी आम्हाला सल्ला देईल काही 4 लोकांना सांगू नको, हे सांगणं वाईट आहे, हे घातक आहे, हे पाप तू काय कर, लपून टाक. मग या ठिकाणी जर देहाचा सल्ला आम्ही घेतोय, देहाचा आश्रय आम्ही घेतो, तर देह तुम्हाला असेच सल्ले देईल का जे तुम्हाला अजून खड्ड्यात नेणार आहेत. मी उदाहरण घेईन बायबलमधून दाविदाबद्दल का जर आपण पाप करतोय आणि आश्रय देहाचा घेतो तर देह आम्हाला सल्ला देतो की तुझं जे पाप करतो ना ते पाप तू काय कर, लपून ठेव. आणि जर तू पाप लपवशील तर तुला काही फरक पडणार नाही, तुझं लाईफ चांगलं चालेल. पण लक्षात घ्या का आमचं पाप लोकांपासून लपेल पण ते पाप देवापासून लपणार नाही, त्याच्यामध्ये पश्चाताप दिसणार नाही आणि तिथं जे फळ आलं पाहिजे ते फळ येणार नाही. परंतु ते लपवणं आम्हाला अजून महागात जाईल आणि अजून पाप आमच्या हातामधून घडणार. प्रेज द लॉर्ड. मी बायबलमधून सांगतो का दाविदाने एका स्त्रीबरोबर व्यभिचार केला आणि काय झालं वाचव्या ठिकाणी आपण 2 शमूएल 11वा अध्याय, 2 शमूएल 11वा अध्याय या ठिकाणी आपण काढणार आहोत आणि वाचूया का व्यभिचार झाला आणि मग काय झालं पुढं. 5 वचन मी वाचतो. मग ती बाई गरोदर झाली आणि तिने दाविदाला निरोप पाठवून सांगितले का मी गरोदर आहे. ना बायबल सांगतं का आम्ही हा अध्याय वाचला की या ठिकाणी दाविदाने त्या स्त्रीबरोबर व्यभिचार केला आणि व्यभिचार हे पापाला जन्म देणारा आहे आणि त्या ठिकाणी ती स्त्री गर्भवती झाली आणि तिने ही बातमी त्या ठिकाणी दाविदापर्यंत पोहोचवली. मग काय झालं तर या समयी दावीद आता देवाकडे कबूल करत नाही का देवा मी पाप केलंय, पण त्याचा देह त्याला सल्ला देतो आपलं पाप काय कर, लपव. कशा प्रकारे पुढचं वचन वाचतो या ठिकाणी. आणि दाविदानी यहोवाला निरोप पाठवले की उरिया हित्ती याला माझ्याकडे पाठवून दे. मग यहोवाने उरियाला दाविदाकडे पाठवले. मग उरिया त्याच्याकडे आला तेव्हा दाविदानी यहोवाचे वर्तमान व लोकांचे वर्तमान व लढाईचे वर्तमान विचारले आणि दावीद उरियाला म्हणाला तू खाली आपल्या घरी जाऊन आपले पाय धु. तेव्हा उरिया राजाच्या घरातून निघून गेला आणि त्याच्या मागून त्याच्याकडे राजाकडून जेवण गेले. परंतु उरिया राजाच्या घराच्या दारी आपल्या धान्याच्या सर्व चाकराबरोबर निजला आणि तो खाली आपल्या घरी गेला नाही. ना पहा दाविदाने पाप केलं आणि त्याची इच्छा होती का पाप लपवावं. जर तो देवाकडे आश्रय घेतला असता देव म्हटला असता का पश्चाताप कर आणि आपलं पाप कबूल कर, पण त्यांनी काय केलं पाप लपवायचा प्रयत्न केला. कशा प्रकारे तर त्या स्त्रीच्या पतीला त्यांनी बोलवलं, आपल्या लढाईहून त्याला परत बोलवलं, जेवण केलं, थोडे हाल अहवाल विचारले, तो म्हणला की आपल्या घरी परत जा. परंतु बायबल सांगतं का हा व्यक्ती आपल्या घरी गेला नाही तर तो त्याच ठिकाणी आपल्या लोकांमध्ये झोपला. कारण दाविदाच्या मनात एक कुटील योजना होती का जर हा आपल्या घरी जाईल आणि जर ती स्त्री गर्भवती आहे तिच्या पतीला माहीत नाही तर भविष्यात हे असं होईल का उरिया हित्ती आपल्या घरी आला, आपल्या पत्नीजवळ गेला आणि त्याच्यामुळे ती गर्भवती झाली, त्याचा दोष माझ्यावर येणार नाही. म्हणजे या ठिकाणी दावीद जो आहे हा आपला पाप लपवण्याचा प्रयत्न करतो. मग काय झालं तर तो व्यक्ती आपल्या घरी गेला नाही म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशी त्याला पुन्हा आपल्याकडे बोलवलं, भरपूर जीव घातलं, त्याला भरपूर पाजली, त्याला नशेमध्ये त्याला पूर्ण हे करून टाकलं आणि त्याला वाटलं का आता हा आपल्या घरी जाईल. पण बायबल सांगते का तो आपल्या घरी गेला नाही. म्हणजे दाविदाची इच्छा होती का पाप लपवावं पण ते पाप काही लपलं नाही. शेवटी त्याला पुन्हा त्यांनी आपल्या कामगिरीवर पाठवलं आणि त्यांनी आपल्या लोकांद्वारे उरिया हित्तीची बायबल सांगते का हत्या केली. म्हणजे एक पाप लपवण्यासाठी त्याला अनेक पाप करावं लागले आणि शेवटी त्यांनी खुनाचं पण पाप या ठिकाणी केलं. म्हणजे देवाची इच्छा आहे की तुम्ही जर पाप करताय तर बुद्धीचा आश्रय घेऊ नका. बुद्धी काय करेल, लपवालपवी करेल. अनेकदा आपण पाप करतो आणि मग लपवालपवी करतो आणि मग तुम्ही एवढं लपवणार, हे लपव, ते लपव, ते लपवायला दुसरं लपव, मग एवढं लपवत जाणार आणि मग लोक तुम्हाला लबाडांचा बाप म्हणतील. जसं सैतान सांगितलंय तो लबाडाचा कोण आहे, बाप आहे. मग हे लबाडी कुठून आली, ही सैताने दिलेला सल्ला आहे तुम्हाला की लबाडी कर, लपव. मग आपण एक पाप केलं ते लपवतो, थोड्या वेळ रिलॅक्स वाटतं, पण त्याच्या पापातून दुसरं पाप जन्माला येतं. कारण ते किती केलं तर पापच आहे आणि ते लपणार नाही.
एक लबाडी, दुसरी लबाडी, दुसरी लबाडी, तिसरी लबाडी, झाकत जा झाकत जा झाकत जा, ते वाढत जाईल वाढत जाईल वाढत जाईल आणि मग मोठा स्फोट होणार. दाविदांनी काय केलं? दाविदांनी लपवलं. कोणाचा सल्ला घेतला? वाटत नाही दावीद देवाला विचारतोय. हा बुद्धीचा सल्ला आहे, हा देहाचा सल्ला आहे. लपव, कोणाला काय कळतंय तरी. पण देव पाहणार आहे आणि देवापासून ते लपलं नाही. म्हणून लक्षात घ्या का आज हा मेसेज जे तुम्ही गुगल मीटवर ऐकताय, तुम्ही यूट्यूबवर ऐकताय, टीव्ही माध्यमाने ऐकताय, जर तुम्ही असं पाप करताय आणि तुम्ही एखादं पाप लपवताय आणि कदाचित आतापर्यंत ही लबाडी तुम्हाला पचली, परंतु लक्षात घ्या का किती केलं ते पाप आहे, शेवटी हे उघडं होईलच. पाप काही लपत नाही. लक्षात घ्या, ते जरी तुम्हाला वाटतं का मी खूप चालाक आहे, मी खूप हुशार आहे, दावीदला पण वाटलं का मी राजा आहे, मी इतका मोठा आहे, माझ्यावर कुणी हात टाकू शकत नाही, पण परमेश्वर तुमच्यावर हात टाकू शकतो. देव आम्हाला धरू शकतो. माणसाने जरी नाही धरलं पण देवाने धरलं. पहा, दावीदाने जे केलं, बुद्धीत केलं, प्लॅनिंगनी केलं, पण आज सर्व जग ते वाचतंय. विचार केलाय का? हे जे बायबल आपण वाचतोय हे सर्व जग वाचतंय. अंधारात केलेलं पाप, लपून केलेलं पाप आणि बुद्धीने लपवलेलं पाप, आणि ते झाकण्यासाठी अनेक केलेले प्रयत्न देवाने सगळे तपशील लिहून ठेवले. लपत नाही. बुद्धीचा सल्ला घेऊ नका. बुद्धी तुम्हाला पापातच राहू देईल, ती तुम्हाला पापातून बाहेर पडू देणार नाही, आणि पापाचं वेतन हे मरण आहे. म्हणून लक्षात घ्या का देवाची इच्छा आहे का जर तुम्ही पाप करताय तर तुम्ही कोणाचा आश्रय घेताय. प्रत्येकाला वाटतं का मी चुकतोय, मला बाहेर पडलं पाहिजे, पण का लोक मला ॲक्सेप्ट करतील का, ते माझ्यावर विश्वास ठेवतील का. पण त्यासाठी तुम्हाला देवाचा आश्रय घ्यायचा आहे. देवाचा आश्रय घ्या. जो व्यक्ती देवाचा आश्रय घेईल आणि ज्या व्यक्तीला प्रभू बाहेर काढतो, मग त्या व्यक्तीवर कुणी बोट ठेवू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुम्ही पाप करताय तर प्लीज लपवायचं काम करू नका. दुसरी गोष्ट, जसं आपण पाप करतो, पहिले आपण काय करतो? लपवायचा प्रयत्न. सेकंड पॉईंट लिहून घ्या. जसं आपण पाप करतो आणि पापाची जाणीव होती, सेकंड पॉईंट आपण करतो का त्या पापाला आपण स्वतःला जबाबदार धरत नाही, आपण दुसऱ्याला जबाबदार धरतो. हा दुसरा पॉईंट आहे का जर आपण पाप करतोय तर आपण कोणाचा आश्रय घेतो? पहिले आपण काय आश्रय घेतो? लपवण्याचा. दुसरा आश्रय कसला आहे? दुसऱ्याला जबाबदार धरायचं. म्हणजे आपण पाप केलंय, पण आपण म्हणतो मी जे पाप करतो ना ते मी करत नाही, त्याच्यामुळे मला हे करावं लागतं. म्हणजे आपण आपल्या पापाला स्वतःला जबाबदार धरत नाही. आपण म्हणतो का नाही मी जे करतोय ते टेन्शनमुळे करतोय, आणि तो व्यक्ती मला ते टेन्शन देतोय म्हणून मी पाप करतोय, मी मुळात पापी नाहीये, त्याच्यामुळे मी पाप करतोय. मग हा पण सल्ला कुणी दिला? देहानी. का तू तसा नाहीये, तू किती चांगला आहे, तू किती उत्तम आहे, पण त्याच्यामुळं तुला असं व्हावं लागतं, त्याच्यामुळं तुला पाप करावं लागतं. म्हणजे या ठिकाणी पाप तर आपण करतोय, जाणीव तर आपल्याला होती, पण आपण देवाचा आश्रय नाही घेतला. देवाचा आश्रय घेतला असता तर प्रभू म्हटला असता का त्याला जबाबदार धरण्यापेक्षा तू स्वतःकडे लक्ष दे. त्याचा नाही तू करू नको, त्याचा नाही परमेश्वर करेल. कारण ज्याच्यामुळं तुम्ही अडखळता त्याला हाय हाय, पण तू का अडखळतो? तुला का नाही कळत का पापाचं वेतन मरण आहे? प्रेज द लॉर्ड. आपण आपलं मन काय सांगतं? त्याच्यामुळं. मग हे कुठून आलं? आदमाद्वारे. बायबल सांगतं आदमन हवेबद्दल का ज्या वेळेस प्रभू त्या ठिकाणी गेला, त्यांचं पाप उघडं झालं आणि त्याला विचारलं का आदमा, तो म्हणतो तूच तर सांगितलं या स्त्रीला मला माझ्या लाईफमध्ये दिलं आणि तिने दिलं म्हणून मी खाल्लं. म्हणजे मी काही पाप केलेलं नाही प्रभू, तिच्यामुळं मी हे केलं. म्हणजे या ठिकाणी दुसरी गोष्ट आपल्यामध्ये आहे का आपण आपल्या पापाला स्वतःला जबाबदार धरत नाही, आपण इतरांना जबाबदार धरतो आणि म्हणतो का त्याच्यामुळं मला असं व्हावं लागतं, त्याच्यामुळं मला शिव्या द्याव्या लागतात, त्याच्यामुळं मला दारू प्यावी लागती, त्याच्यामुळं मला व्यभिचार करावा लागतो. नाही, त्याच्यामुळे तुम्ही अडखळताय, त्याची परीक्षा देऊ नक्की, त्याला परमेश्वर नक्की तडाखा देईल, पण तू का पापात पडतो? आपण देवाचा आश्रय घेत नाही. जो व्यक्ती बुद्धीचा आश्रय घेतो, देहाचा आश्रय घेतो, तो याच प्रकारे असे उलटे फॉर्म्युले आणतो आदमासारखे. आणि आदमाबद्दल आपण वाचलंय, तरी देखील त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून आपण चाललोय. यस, उत्पत्तीचं पुस्तक आपण वाचलं. तो का म्हणतो का प्रभू मी नाही, हिने दिलं म्हणून मी खाल्लं. म्हणजे आज या प्रकारे स्थिती आहे का आपण पाप तर करतोय पण स्वतःला जबाबदार धरत नाही. त्याच्यामुळे मी असं आहे, त्याच्यामुळे मी दारू पितो, त्याच्यामुळे मी गुटखे खातो, त्याच्यामुळे वाईट करतो. देव म्हणतो का ऐक, हिशोब ज्यावेळेस होईल, न्यायाचा दिवस त्यावेळेस येईल, त्यावेळेस असं म्हणून जमणार नाही. मग पापाचं वेतन मरण आहे, आणि जर ते पाप तुझ्यामध्ये सापडतं तर तुला मृत्यू, आनंदकालाचं लाईफ तुला मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय
का आश्रय घ्या कोणाचा? देवाचा. देव उलटे सल्ले देणार नाही, परमेश्वर तुम्हाला चांगले सल्ले देईल आणि परमेश्वर आपलं लाईफ ब्लेस करणार. प्रेज द लॉर्ड. हा दुसरा पॉईंट होता पापामधला. पहिला काय? लपवायचं. दुसरा पॉईंट काय होता? दुसऱ्याला जबाबदार धरायचं. प्लीज असं करू नका, कारण जर आपण तसं करतोय तर लॉर्ड आम्हाला ब्लेस करणार नाही. थर्ड पॉईंट मी घेईल पापाबद्दल. का आपण म्हणतो की माझी मजबुरी आहे, म्हणजे न कळत मी याच्यात पडलो, त्याला मी काय करू. म्हणजे थर्ड पॉईंट काय पापाचा? आपण म्हणतो का मी ते करतच नाहीये, ते स्वतःहून समोर आलं, त्याला मी काय करायचं. देवाची इच्छा काय त्याच्यापासून पण आपल्या डोळ्यांचं संरक्षण कर. असं म्हणून जमणार नाही तुला का प्रभू त्याला मी काय करू जर ते आता माझ्या लाईफमध्ये आलं तर. नाही, तसं म्हणून जमणार नाही. दाविदाचं उदाहरण घेतो. आता दावीद त्या स्त्रीकडे गेला नव्हता, तो आपल्या घरावर फिरत होता, पण अचानक त्याच्या समोर आलं. पण हे तुझ्या हातामध्ये का तुझ्या मनात जी अभिलाषा निर्माण झाली त्याला तुला पुढं सकारात्मकता द्यायची का ते अडवायचं. प्रेज द लॉर्ड. पहा, थर्ड पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. आपण काय म्हणतो आता त्याला मी काय करणार जर ते माझ्या समोर आलं तर. पण देवाची इच्छा आहे का जरी त्या ठिकाणी ती आंघोळ करते पण डोळे तर तुझे आहेत ना, मन तर तुझं आहे ना, मग तू असं म्हणून जमणार नाही ना का त्याला मी काय करू. तुझे नेत्र झाकू शकतोस, तू तुझ्या मनाला अडवू शकतो, हे तुझ्या हातात आहे, पण आपण त्याला अडवत नाही. मला तुम्हाला का सांगायचंय, आज हा मोबाईल तुमच्याकडे आणि या मोबाईलमध्ये अनेक सोशल साईड येतात आणि त्याच्यामध्ये आज अनेक लोक रात्रंदिवस मोबाईलमध्ये बिझी आहेत आणि त्या सोशल साईडमध्ये कधी कधी अचानक असे चित्र येतात, असे व्हिडिओ येतात का ते अश्लील आहेत. आज थोडं पाप मी सांगतोय आणि अनेक लोक पापमध्ये अडकतायत. तुमच्याकडे मोबाईल आहे, तुमच्याकडे इंटरनेट तुम्ही वापरताय आणि मग त्याच्यामध्ये अनेकदा जी काही सोशल साईट तुम्ही वापरताय आणि त्याच्यामधून असे काही अश्लील व्हिडिओ त्या ठिकाणी येतात. मग ते तुमच्या हातात आहे का तुम्ही ते स्किप करावे, तुम्ही ते डिलीट करावे, तुम्ही तिथून बाहेर पडावं. पण अनेकदा आपण त्याचा उपभोग घेतो आणि म्हणतो का आता मी काय करू जर ते माझ्या समोर आलेत. कळत्या ठिकाणी माझी इच्छा आहे का तुम्हाला कळावंय, खूप इम्पॉर्टंट आहे ब्रदर सिस्टर्स. तिसऱ्या प्रकारचं पाप ह्यात दिसतंय. तिसऱ्या प्रकारचं पाप, पहिलं तर लपवतोय, सेकंड पाप दुसऱ्यावर ब्लेम करतोय, पण थर्ड की आपण कशा प्रकारे पापात पडतोय. तर त्या ठिकाणी दावीद सहज फिरत होता, नेत्राला दिसलं मग मी काय करू. नेत्र तुझे आहेत, बंद कर. मोबाईल तुझा आहे, बोट तुझे आहेत, तुझ्या हातात आहे का जो अश्लील व्हिडिओ त्या मोबाईलवर आता फिरायला लागलेत, मग ज्याही माध्यमाने ते यायला लागलेत, मग तुझं एक काम आहे का त्या साईडला तू ब्लॉक करावं किंवा तुझं काम आहे का तिथून तू स्किप करावं. पण तसं जर तू करत नाही, तू म्हणतो का त्याला मी काय करू शकतो. नाही, तुझ्या हातात आहे का त्याला डिलीट करावं. येण्यापासून त्याला थांबू शकत नाही, पण पाहण्यापासून तू स्वतःला थांबू शकतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून लक्षात घ्या, कधी कधी आम्हाला वाटतं का हे सोपं आहे, मी माझं उत्तर देऊ शकतो, पण उत्तर देवाला द्यायचं, माणसाला थोडी द्यायचं. माणसाला तुम्ही बोलबच्चन देऊ शकता का नाही, असं नाही तसं आहे, तसं नाही तसं आहे, माणूस गप्प बसेल, पण का न्यायाच्या दिवशी आपण देवासमोर टिकू का मग. म्हणून लक्षात घ्या, देवाचा आश्रय घ्या. जो व्यक्ती देवाच्या पायापाशी बसतो, देवाकडे सल्ला घेतो, त्या व्यक्तीला देव उत्तम मार्ग दाखवतो आणि मग तो 100% बाहेर पडतो आणि त्याच्यामधून परमेश्वर आपला गौरव करून घेतो. प्रेज द लॉर्ड. जस्ट नाथान गेला आणि नाथाने त्याला त्याचे डोळे उघडले, मग दाविदाने कुणाचा आश्रय घेतला, देवाचा. आणि मग त्या समयी देवांची प्रार्थनेकडून करून घेतली, हे प्रभू मला स्वच्छ हृदय दे, मला स्थिर हृदय दे. जर तुम्ही देवाचा आश्रय घ्याल, देव तुमच्या आत्म्याला योग्य शब्द सुचवेल का प्रार्थना तरी काय करायची. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही देवाच्या पायापाशी बसाल ना, देव प्रार्थना तुम्ही करताय, पण आत्मा शिकवणार का शब्द काय मांडायचे आणि कसं बाहेर पडायचं. प्रेज द लॉर्ड. पण आपण कुणाचा आश्रय घेतला, बुद्धीचा आणि देहाचा. देह तर नासक आहे, ते उलटच सांगणार तुला. प्रेज द लॉर्ड. म्हणून लक्षात घ्या का जर पापात तुम्ही आहात आणि पापातून तुम्हाला बाहेर पडायचं तर देहाचा आश्रय घेऊ नका. ते लपवायला लावल, दुसऱ्यावर ब्लेम करेल आणि म्हणून त्याला मी काय करू. पण जर तुम्ही देवाचा आश्रय घ्याल, देव तुम्हाला बाहेर काढणार. प्रेज द लॉर्ड. वधस्तंभावर असणारा चोर कुणाचा आश्रय घेतला, देवाचा. भलेही रोमी लोकांनी जी शिक्षा कमी केली नाही, पण त्याच्या आत्म्याला प्रभूने वाचवलं. प्रेज द लॉर्ड. त्या समय लोकांनी त्याला तुच्छ लेखलं, पण आज आपण त्या व्यक्तीला एका वेगळ्या नजरेने पाहतो. कोणत्या व्यक्तीला, वधस्तंभावर असणाऱ्या चोराला, ज्या चोराचं तारण झालं. त्या समयी त्यांनी पाप केलं आणि तो पण मान्य करतो का, हो जी मी शिक्षा भोगतोय ती योग्य आहे.
लोकांचं मत त्याच्या प्रति त्या समय बदललं नाही, पण जस ख्रिस्तानी त्याला क्षमा केलं, लोकांचा दृष्टिकोन त्या चोराकडे पाहण्याचा बदलला. प्रेज द लॉर्ड. त्यांनी आश्रय कोणाचा घेतला? देवाचा. आणि देव तुम्हाला उत्तम सल्ला देणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे पहा, तो चोर आहे, काही ज्ञानी व्यक्ती नाहीये, पण ज्या तो देवाच्या सहवासात राहिला वधस्तंभावर, त्याचं मन बदललं आणि योग्य शब्द मुखातून पडले आणि त्याचं लाईफ बदललं. आनंदकराचं लाईफ त्याला मिळालं. प्रेज द लॉर्ड. म्हणून लक्षात घ्या की जर पापात आपण आहोत तर सल्ला कोणाचा घेतोय? आश्रय कोणाचा घेतो? आश्रय परमेश्वराचा घ्या. प्रेज द लॉर्ड. अनेक जण, मुलं मुली किंवा मोठे लोक देखील, स्त्री असेल ती मुलांच्या संपर्कात, पुरुष असेल ती मुलीच्या संपर्कात, रॉंग रिलेशनशिपमध्ये राहतात आणि म्हणतात नाही माझ्या मनात तसं काही नाही. परंतु खरंच तसं आहे का? तू कोणाचा सल्ला घेतोय? अनेकदा तुम्ही युथ आहात, तुम्ही एकमेकांसंगती राहताय आणि तुम्ही म्हणता का नाही असं काही नाही आहे, असं काही नाही आहे, पण तू कोणाचा सल्ला घेतोय? किंवा तुम्ही विवाहित आहात आणि तरी तुम्ही इतर संपर्कात राहता, तू म्हणता तसं काही नाही. जरी तसं तू बोलून दाखवलं नाही समोरच्या व्यक्तीला, पण तू सल्ला देहाचा घेतोय आणि हे देह तुला त्या पापात अडकवत. प्रेज द लॉर्ड. आपलं मन काय म्हणतं? असं काही नाही. कुणी सांगितलं? मनाने. मन तुला शाश्वत देतो का नाही, तू काय पाप करत नाहीये, तुझ्या मनात तसं काही नाहीये, म्हणून तू त्या गोष्टी एन्जॉय करू शकतो, तू त्या व्यक्तीबरोबर राहू शकतो. अरे कोण सल्ला देतोय तुला? बायबल सांगतं का जरी तुला मोकळीक आहे, पण तुझी मोकळीक तू जपली पाहिजे इतरांसाठी. प्रेज द लॉर्ड. जरी एखाद्या बरोबर तुमचं चांगलं रिलेशन आहे, तुमच्या मनात पाप नाहीये, पण ते फ्रीडम किती यूज करायचं याचं पण ज्ञान प्रभू देतो. कारण पाऊल काय म्हणतो? मोकळीक तुला आहे, परंतु तुझी मोकळीक इतरांसाठी खड्डा बनवू नये. प्रेज द लॉर्ड. म्हणून लक्षात घ्या का देहाचा सल्ला घ्याल ना, ते म्हणताल नाही मला कोणाचं घेणं देणं नाही, मी माझा प्रभू पाहून घेईल. अरे जरी तू तुझा प्रभू आहे, पण तुला पाहणारे 4 लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. लोक तुम्हाला पाहणार आहेत. तुम्ही प्रतिनिधी आहात कोणाचे? येशूचे. मग असं म्हणून जमणार नाही मला कोणाचं घेणं देणं नाही, माझ्या प्रभूला माहिती आहे. आपल्यात लोकांना कोण दिसला पाहिजे? ख्रिस्त. आणि मग तुम्ही असं म्हणून कसं जमणार मला कोणाचं घेणं देणं नाही? कोणत्या बाबतीत आपण काय विचार करतो हे खूप इम्पॉर्टंट आहे. कधी काय विचार केला पाहिजे याचा सल्ला तुम्ही देवाकडून घेतला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. बुद्धीच्या सल्ल्याने चालू नका. आज अनेक लोक पापात आहेत, पापातून ते बाहेर पडत नाही, स्वतःला वेगवेगळ्या कारणांचा आडोसा दिलाय आणि त्याच्यामध्ये एन्जॉय करतायत. पण लक्षात घ्या हे तुम्ही तुमच्या निर्माण केलेले हे रिझन्स आहेत आणि त्याद्वारे तुम्ही आश्रय घेता. हे आश्रय तुम्हाला जास्त दिवस सपोर्ट करू शकत नाही. आदमानी काय केलं? आपण बायबल वाचलं की जस्ट त्यांना कळालं की ते नग्न आहेत, त्यांनी काय केलं पाहिजे होतं? त्यांनी प्रभूचा आश्रय घेतला पाहिजे होता, पण त्यांनी झाडाचा आश्रय घेतला. बायबल तुम्ही वाचा, उत्पत्तीच्या पुस्तकात ते कशा मागे लपले? ते पत्त्यांच्या मागे, झाडांच्या मागे लपले. आणि मग उन्हाळ्यात पत्ते टिकणार आहेत का? पावसाळ्यात ठीक आहे पत्ते हिरवेगार आहेत, झाकून गेला चांगलं आहे, पण ऊन पाडणार नाही का? आणि उन्हाळा येईल आणि पत्ते गेले, मग कुठे लपशील? बायबल सांगतं का परमेश्वराने काय केलं? नंतर 2 कातडे त्यांना आणले, अंगरखे त्या कातडे त्या ठिकाणी आणले, मग त्याची नग्नता झाकली. कारण देव म्हटला का तुम्ही पाप झाकता तुमच्या पद्धतीने झाडा मागं, त्या पत्त्यांमागं, पण पत्ते टिकणार नाही. मी पाप ज्या झाकतो मग ते कुणी उघडं करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. कारण देवाच्या रक्तात ते सामर्थ्य आहे की आमचं पाप त्यांनी शुद्ध करावं. म्हणून त्यांनी कसला आश्रय घेतला? पत्त्याचा. पत्त्या मागे लपले. अरे चला चला देव दिसत नाही. लक्षात घ्या आपण कोणाचा आश्रय घेतोय? आपण लपवायचा आश्रय घेतोय, आपण दुसऱ्यावर ब्लेम करण्याचा आश्रय घेतोय. आणि थर्ड पॉइंट, मी काय करू शकतो? डोळे बंद करू शकतो. आपल्या मनात त्या स्त्रीला बहीण म्हणू शकतो, भाऊ म्हणू शकतो. प्रेज द लॉर्ड. तुमच्या हातामध्ये तुम्हाला आत्म्यात वाढायचंय का देहात वाढायचं? देहात वाचण्यासाठी भरपूर कारणं आहेत, पण ज्याला आत्म्यात प्रगती करायची ना तो म्हणणार नाही प्रभू तुला नाही आवडत ना, मी नाही करणार. प्रेज द लॉर्ड. पण ज्याला देहाची इच्छा पूर्ण करायची मग तो वाद घालणार नाही, असंच कसं तसंच कसं नाही, तुझा कल जो आहे ना तो देहाकडे. म्हणून लक्षात घ्या आश्रय देवाचा घ्या. जो व्यक्ती देवाचा आश्रय घेईल त्या व्यक्तीला परमेश्वर लाजवणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून स्पेशली जे यूथ आहेत मोबाईल सांभाळून भरपूरशा अशा गोष्टी आहेत की
त्याच्याद्वारे ते व्हिडिओज तुमच्या समोर येत आहेत, लसचा स्पिरिट ॲक्टिवेट होतो आणि मग त्या दृष्टीने आपण वाहतो. म्हणून त्या गोष्टीपासून वाचणं गरजेचं आहे. म्हणून ती साईड येईल, त्याला लॉक करा, ते ब्लॉक करा असं म्हणून जमणार नाही. कारण आता काय करू शकतोस तर तुझ्या हातात आहे. तुला काय पाहिजे? अभिषेक पाहिजे, तुझा सॅक्रिफाईस कुठे आहे? प्रेज द लॉर्ड. म्हणून प्लीज वाचा. या सोशल मीडियापासून फायदा एक आहे पण नुकसान पण आहे. तुम्हाला ते हँडल करता आलं पाहिजे. आज आपण म्हणू का सोशल मीडियाचे फायदे किती आहेत? फायदे आहेत तर नुकसान पण आहे. त्या नुकसानापासून तुम्हाला वाचता आलं पाहिजे. एक उदाहरण घेईल, माचीस बॉक्स. ही माझी मुलगी आहे, सर्वांना माहिती आहे, प्रशंसा. माझ्या हातामध्ये माचीस आहे, माझ्या हातामध्ये ही माचीस आहे. हिला मी जाळू शकतो, बरोबर आहे, माझं पाहून ती पण करू शकते. परंतु याचं रिस्क काय ते मला माहिती आहे. तिला माहिती आहे का? तिला जर म्हटलं का बेटा तू हे घे ना असं जाळ, तिलाही माहिती आहे कसं जाळायचं. इव्हन माझी दुसरी लहान मुलगी तीही करू शकेल, कदाचित ते घेऊन खेळणार, हे खेळू शकते, पण त्या रिस्कपासून ती वाचू शकत नाही. हिला जर दिलं ती करल तसं, पण तिला माहिती आहे का याचा धोका कसा आहे, याचा उपयोग कसा करायचा आणि याच्या जे हे आहे ड्रॉबॅक्स आहेत, याचे जे दुष्परिणाम आहेत त्याच्यापासून कसं वाचायचं ती समज हिला नाही आहे. म्हणून आपण किती मॅच्युअर आहोत ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. मॅच्युरिटी. आज मोबाईल तुम्ही वापरताय पण स्वतःचा आत्मा किती भक्कम आहे का त्या निगेटिव्ह गोष्टीपासून वाचवण्यासाठी. आणि जर तुमचा आत्मा तेवढा भक्कम नाही आहे तर प्लीज त्याच्यामध्ये जास्त गुरफटू नका. प्रेज द लॉर्ड. माझी इच्छा आहे तुम्हाला कळावं की हे खूप इम्पॉर्टंट आहे. सोशल मीडिया फायदा पण आहे आणि ड्रॉबॅक पण आहे. तुम्हाला ऑपरेट तर करता येतंय, पण काय याचे रिस्क तुम्हाला माहिती आहेत का, त्याच्यापासून तुम्हाला वाचता येतंय का, आज ते खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून लक्षात घ्या का देहाचे सल्ले घेऊ नका. देह तुम्हाला उरफाटे सल्ले देईल आणि तो तुम्हाला पापातून बाहेर पडू देणार नाही. परंतु देवाची इच्छा आहे की आपण देवाचा आश्रय घ्यावा आणि जर आपण देवाचा आश्रय घेऊ तर देव खऱ्या अर्थाने आम्हाला त्या पापातून बाहेर काढेल आणि आपल्यातून प्रभू आपला गौरव करून घेईल. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे का फर्स्ट पॉईंट तुम्हाला कळाला का आश्रय कोणाचा घ्यायचा? परमेश्वराचा. सेकंड पॉईंट आपण घेणार आहोत विपत्ती. लिहून घ्या. पहिला पॉईंट होता पाप आणि पापमध्ये 3 पॉईंट होते. लपवणे, दुसऱ्यावर नाव ठेवणे किंवा तिसरा पॉईंट होता की मी काय करू शकतो. आता सेकंड पॉईंट आपला आहे तो आहे विपत्ती. पहा विपत्ती, आणि आज सध्या विपत्तीच आहे आपल्या लाईफमध्ये. एक खूप मोठी विपत्ती आहे आणि अशा अनेक प्रकारच्या विपत्ती पर्सनली पण आपल्या लाईफमध्ये येतात. काही विपत्ती जागतिकरित्या येतात, काही पर्सनली येतात. मग या विपत्तीपासून वाचण्यासाठी तुम्ही कोणाचा आश्रय घेता हे पण खूप महत्त्वाचं आहे. कारण अनेकदा ज्या विपत्ती येते आपण त्या समय देवाचा आश्रय घेत नाही. मग त्या विपत्तीमध्ये आपण असे विकल्प शोधतो की बाबा हा व्यक्ती माझ्यासाठी काहीतरी करू शकतो, तो व्यक्ती माझ्यासाठी काहीतरी करू शकतो, आणि म्हणून विकल्प म्हणून आपण त्या लोकांना निवडतो. आणि मग अनेकदा असं होतं का मनामध्ये अपेक्षा असती का त्या व्यक्तीने माझ्यासाठी काहीतरी करावं, त्या विपत्तीमध्ये मला सहाय्य करावं, पण अनेकदा त्याप्रमाणे ती मदत येत नाही ज्याप्रमाणे ती मदत आली पाहिजे. आणि मग आमचं मन दुःखी होतं आणि आपण म्हणतो का पहा हे लोक स्वार्थी आहेत, हे लोकांनी माझी मदत केली नाही. मग देव म्हणतो का तू कोणत्या तोंडाने त्या व्यक्तीला नाव ठेवतो. आज तुमच्या लाईफमध्ये विपत्ती आहे, तुमच्या जीवाला धोका आहे, तुमच्या लाईफमध्ये असे काही प्रॉब्लेम्स आहेत, तुम्ही कोणाचा आश्रय घेतला? तुम्ही व्यक्तीचा पहिले आश्रय घेतला आणि मग त्या व्यक्तीने मदत केली नाही, तुमचं डोकं आऊट झालं आणि तुम्ही ते कोणाला सांगताय? देवाला. देव म्हणून पहिला माझ्याकडे आला पाहिजे होता, पहिले तिकडे गेला आणि आता उरफाटेवर मला सांगतो की त्यांनी तसं केलं. तिकडे गेलाच का मला पहिले हे सांग. पहिले देवाकडे या. आपण मागच्या स्तोत्रामध्ये वाचलं, स्तोत्र आपण स्तोत्र 37 आपण काढू. स्तोत्र 37. तू आपला मार्ग परमेश्वराच्या स्वाधीन कर आणि त्याच्यावर भाव ठेव, म्हणजे तो तुझे कार्य सिद्धीस नेईल. नाव काय लिहिलंय? तू आपले मार्ग. आता एखादी विपत्ती आली, नक्कीच आपण शोधतो का हा जवळचा आहे, तो जवळचा आहे, तो जवळचा आहे, पण ते म्हणतो का तुझ्या मनात काय ना पहिले ते देवासमोर ठेव का प्रभू त्या व्यक्तीकडे मी जाणार आहे, प्रभू माझी इच्छा आहे की त्यांनी मला सहाय्य करावं. तुझ्या मनात जे तू विकल्प जे तयार केले तुझ्या मनात, तू तुझे मार्ग, तुझे प्लॅनिंग्स पहिले देवासमोर ठेव. आणि जर तुम्ही देवासमोर ते ठेवणार मग देव तुमच्या आत्म्यात तुम्हाशी बोलल हे केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मग त्या ठिकाणी देवाला कळतं का जरी याची ओळख आहे पण हा बुद्धीवर नाही बरं का, हा आपल्या ओळखीला नाही, हा स्थान मला देतो. प्रेज द लॉर्ड. माझी इच्छा आहे तुम्हाला कळावं. एखादी गोष्ट तुम्हाला करायची,
तुम्हाला वाटेल मी तिकडे जाईल लगेच असं असं होऊन जाईल, 100% माझं काम होणार नाही. तसं करू नको. पहिले देवाच्या पायापाशी बस, देवाला सांग, कारण देव त्या गोष्टींवर आपला हात ठेवल, मग ते काम 100% फुलफिल होईल. नाही तर अनेकदा असं होतं, अपेक्षेने जातो तसं होत नाही, मग डोकं अजून खराब होतं आणि आपण म्हणतो पहा या व्यक्तीसाठी मी काय काय नाही केलं आणि आज या व्यक्तीने एवढी मदत माझी नाही केली. ते म्हणतो त्याचं सांगूच नको, तू पहिले माझ्याकडे का नाही आला, पहिले माझ्याकडे ये, पहिले मला सांग, पहिले माझ्याकडे प्रार्थना कर आणि मग तू निर्णय घे. प्रेज द लॉर्ड. तुझे मार्ग त्याचे मार्ग नाही आहेत, त्याचे आणि आपले मार्ग एक झाले पाहिजेत. आपले विचार आणि त्याचे विचार मॅच झाले पाहिजेत. म्हणून लक्षात घ्या का बुद्धी आहे ती विचार नक्कीच करणार, पण तुम्ही पहिले देवाच्या पायापाशी बसून ते मांडा का प्रभू असं असं आहे, या या गोष्टी मला करायच्यात, मला वाटतं का मी असं करावं, देवा मी असं करू का, आणि जसं तुम्ही प्रे करणार त्यावेळी डिसिजन घेणार, मग लॉर्ड अनुग्रह देईल. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय आज देवाची इच्छा आहे का आपण आश्रय कोणाचा घेतोय? बुद्धीचा आश्रय घेऊ नका, देवाचा आश्रय घ्या, प्रार्थना करा विपत्तीमध्ये आणि परमेश्वर तुम्हाला 100% ते विपत्तीमधून बाहेर काढणार. प्रेज द लॉर्ड. पण अनेकदा आपण काय करतो, आपलं वाटतं की हे काय माझ्या जवळचे आहेत, माझ्या हिशोबाने पटकन होईल, हे असं होईल. बुद्धी देह गाईड करतो का असं कर असं होईल, तसं कर तसं कर, हे सोपं आहे, हे प्रार्थना करा, देव दिसतोय का आपल्याला, आवाज येतोय का, हा मांडलाय परमेश्वर. वचन नसल्यामुळं आम्हाला तो फेथ दिसत नाही, कारण देव दिसत नाही, माणूस दिसतो, ओळख दिसती, यस देव दिसत नाही आपल्याला. म्हणून असं वाटतं का देवा तू करशील का, हे काय माझ्या ओळखीचं आहे, चांगलं रिलेशन आहे, पटकन करेल. म्हणजे जे दिसतंय ना त्याच्यावर आपला भरोसा आहे, पण जो प्रभू दिसत नाही त्याच्यावर आपला भरोसा नाही. म्हणून जर तुम्ही पहिले देवाला विचारताल, प्रार्थना करताल, फास्टिंग करताल, तुमचे डिसिजन परमेश्वर फेल होऊ देणार नाही. त्या विपत्तीतून देव 100% बाहेर काढेल, तुम्हाला झळ लागू देणार नाही. पण विपत्ती आहे आणि बुद्धीचा आश्रय घेता तर मग तुमची सुटका कितीपर्यंत होईल मी तुम्हाला सांगू शकत नाही. देवाचा आश्रय घ्या म्हणजे परमेश्वर तुमचे बेस सिद्धीस नेईल. आम्हाला वाटतं प्रार्थना कंटाळणारी वाटते, असं वाटतं काय वचन वाचायचं, काय प्रार्थना करायची, काय सर्व घडी घडी देवदेव करायचं. देहाला आवडत नाही, देहाला प्रार्थना आवडत नाही, त्याला वचन वाचणं आवडत नाही, त्याला फास्टिंग करणं आवडत नाही. त्याला वाटतं मी समर्थ आहे, मला बुद्धी, मी करू शकतो. देवानी मग बुद्धी देवाने दिली का, पण देवाची इच्छा का स्वतःला नम्र कर, नाही तर बुद्धी तुझ्या डोक्यात शिरून जाईल. काय झालं शलमोनाबद्दल, देवाने त्याला ज्ञान दिलं आणि त्याला वाटलं हे काय ज्ञान देवानेच दिलं, त्याने देवाला विचारायचं सोडून दिलं. त्यानंतर पासून आपल्याच ज्ञानाने काम करू लागला आणि तीच बुद्धी त्याच्या विरोधात उभी राहील. कळत्या ठिकाणी शलमोनाला कोणतं गिफ्टिंग होतं, ज्ञानाचं, आणि मग त्यांनी ते गिफ्टिंग घेतलं. मग त्यानंतर असा शलमोन दिसत नाही देवाला विचारपूस करताना, त्याला वाटतंय काय मला मिळाला तर मीच करतो माझ्या हिशोबाने, आणि शेवटी तो चुकला. देवाची इच्छा आहे का तुम्ही ज्या देवाजवळ येता, देवाला आवडतं कारण ह्यामध्ये तुमची नम्रता दिसती, लीनता दिसती का तुम्ही देवावर निर्भर आहात. नाही तर मग आपल्याला काय वाटतं, माझी ओळख होती म्हणून झालं, माझं रिलेशन चांगलं होतं म्हणून झालं, नाही होणारच होतं. ते म्हणतो मग लोक रदबदली करणार आहेत, गौरव द्यायच्या वेळेस म्हणतात नाही माझ्या ओळखीमुळं, माझ्या रिलेशनशिपमुळं, माझी पर्सनॅलिटी, माझ्यामुळं देवाला साईडला. देव जरी म्हणतो का तू मागण्या अगोदर मला माहिती तुझं मागणं काय, मग का प्रार्थना करावी, यासाठी का देवा मी तुझ्यावर निर्भर आहे, माझ्या डोक्यात जाऊ नये पित्या, हे माझ्या ओळखीमुळं, माझ्या टॅलेंटमुळं, माझ्या रिलेशनशिपमुळं झालं, देवा तुझ्या कृपेमुळं झालं पित्या. प्रेज द लॉर्ड. स्वतःला देवामध्ये नम्र करणं खूप गरजेचं. म्हणून लक्षात घ्या, विपत्ती जर लाईफमध्ये आहे तर आश्रय देवाचा घ्या, म्हणजे तुमचे बेत सिद्धीत जाणार, तुमचे कार्य फेल होणार नाही. प्रार्थना करणं देहाला कंटाळ वाटतं, उपवास करणं देहाला कंटाळ वाटतं, पण देवाची इच्छा आहे का आपण उपवास प्रार्थना करावी. एखादी विपत्ती आहे, तुम्ही फास्टिंग प्रे करा, त्याद्वारे देव 100% रस्ते मोकळे करेल आणि आपला गौरव करून घेईल. प्रेज द लॉर्ड. एक उदाहरण घेईल, मी मागच्या सांगितलं, मागच्या बुधवारी पण आपण लोडचा विषय सुरू केला आणि लोडबद्दलच मी एक विषय घेणार आहे पुन्हा याच्यामध्ये, का आपण विपत्तीत कोणाचा आश्रय घेतो. यस, मागच्या बुधवारी आपण लोडबद्दल घेतलं, बाप्तिस्म्याबद्दल. आता पुन्हा लोडचा विषय आणि पुढचे पण विषय मी लोडबद्दलच घेणार येणाऱ्या दिवसात, म्हणून लोडबद्दल नक्की वाचा. या समय लोडचं उदाहरण आपण घेतोय. उत्पत्ती आपण काढू, उत्पत्ती अध्याय 19 आणि आपला विषय आहे विपत्ती, आणि विपत्तीत आपण कोणाचा आश्रय घ्यायचा. आता या ठिकाणी आपण वाचलंय लोटबद्दल. अनेक लोकांना माहिती आहे लोट हा सदोम आणि गमोर
एक अशा देशात राहत होता का जे ठिकाणी पाप इतकं वाढलं होतं का ते पाप परमेश्वरापर्यंत पोहोचलं होतं. आणि मग देवाने स्वतः येऊन त्याच्या दूतांनी ते पाहिलं आणि त्यांनी ठरवलं काय या जागेचा नाश करायचा. मग काय झालं तर आम्हाला हे माहिती आहे का प्रभूच्या दूतांनी लोटाचा हात पकडला आणि त्याच्या कुटुंबाला त्या नगरातून बाहेर काढलं. आणि पुढे काय सांगितलं वाचू या ठिकाणी 17 वचन. मग असे झाले की त्यांनी त्यांना बाहेर काढून आणल्यावर तो त्यांना म्हणाला, तू आपल्या जीवाकरिता पळ, आपल्या पाठीमागे पाहू नको आणि कोठे मैदानात उभे राहू नको. डोंगराकडे पळ, नाही तर तुझा नाश होईल. नाव देवाच्या दूतांनी क्लिअरली त्यांना सांगितलं का तुम्ही डोंगराकडे पळायचं. आम्ही नाश करण्यासाठी आलोय या सर्व जागेचा. आणि तुम्हाला वाटतं की तुमचा प्राण वाचावा तर तुम्हाला कुठं पळायचंय? डोंगरावर. पण बायबल सांगतं का लोट काय म्हणतो, पुढचं वचन वाचू त्याचं या ठिकाणी 18 वचन. तेव्हा लोट त्यांना म्हणाला, आहा असे नको माझा प्रभू, आता पहा तुझा दास तुझ्या दृष्टीने कृपा पावला आहे आणि माझा जीव वाचण्याकरिता तू माझ्यावर जी दया केली आहे ती फार मोठी केली आहे. परंतु माझ्याने डोंगराकडे पळून जावत नाही, कदाचित माझ्यावर अरिष्ट येईल आणि मी मरील. ना बायबल सांगतं का तो म्हणतो का डोंगराकडे मी नाही पळणार. तुम्हाला बाहेर काढलं, डोंगराकडे पळायचं, मी तिकडे पळणार नाही, कदाचित मी तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. एक काम कर, हे एक शेजारी गाव आहे ना, त्या गावात जाण्यासाठी मला परवानगी दे. पुढे काय लिहिलंय तर आता पळून जाण्याचे जे नगर जवळ आहे ते एक लहान आहे, ते लहानच आहे नाही काय, मला तिकडे पळून जाऊ दे म्हणजे माझा जीव वाचेल. बायबल सांगतं का ते म्हणले का नाही मी डोंगराकडे पळणार नाही, मी नगरामध्ये पळणार ना. मला याचं प्रगटीकरण सांगायचंय ना. प्रभूचे दूत त्यांना म्हणले डोंगराकडे जा. कुठं जा? डोंगरावर. आणि ते म्हटले का नाही डोंगरावर आम्ही जाणार नाही, आम्ही हे नगर जवळ दिसतं इथं जातो. ना काय झालं त्या ठिकाणी की डोंगर म्हणजे आध्यात्मिकरित्या डोंगर, दावीद काय म्हणतो का मी माझी दृष्टी पर्वताकडे लावतो. मग पर्वत म्हणजे काय, डोंगर म्हणजे काय? पर्वत किंवा डोंगर हे देवाच्या राज्याला दर्शवतं. आध्यात्मिकरित्या त्याचा अर्थ होतो डोंगर हा कशाला दर्शवतो? देवाच्या राज्याला. कारण जुन्या करारामध्ये उच्च स्थानावर जाऊन देवाला वेदी बांधवायची आणि त्याच्या देवाला अर्पण द्यायची उच्च स्थानावर. कारण डोंगर जो आहे, माउंटन्स, डोंगर जे आध्यात्मिकरित्या त्याला देवाचं राज्य म्हणतात. जसं दावीद काय म्हणतो, मी माझी दृष्टी पर्वताकडे लावतो कारण माझं साह्य त्या ठिकाणाहून येते. मग पर्वत म्हणजे काय? पर्वत म्हणजे देवाचं राज्य, पर्वत म्हणजे देवाचा सहवास. देव पण रात्री कुणावर जायचा? डोंगरावर, देवाच्या सानिध्यात. म्हणजे आध्यात्मिकरित्या जे डोंगर असायचा त्याला देवाचं राज्य दर्शवायचं. आणि म्हणून तो म्हणतो का डोंगराकडे जा म्हणजे देवाच्या सानिध्यात जा. पण तो म्हणतो का डोंगरावर जाणार नाही, मी गावात जातो. म्हणजे त्याला म्हणायचंय की अरे बाबा डोंगर म्हणजे देवाच्या सानिध्यात जा, लोकात जाऊ नको. देवाच्या सानिध्यात जाशील तर तू वाचशील. पण तो म्हणला का नाही मी डोंगरावर जाणार नाही. का डोंगरावर जाणार नाही? त्याच्या मागचं कारण काय? डोंगर म्हणजे उभा चढ, आणि उभा चढ हा पायाला रग देणारा असतो. डोंगर कसा असतो? उंचावर असतो. मग जेव्हा तुम्ही डोंगरावर चढलात ना सर्व डोंगरावर कधीतरी, आम्हाला माहिती आहे की डोंगरावर चढायचं म्हणजे धाप लागती, पायाला रग लागती, आणि मग तो डोंगर पाहूनच आपल्याला नको वाटतो. म्हणजे रग लागती. डोंगरावर चढायचं तर काय लागती? रग लागती. त्याला त्याची इच्छा नव्हती की रग नको लागायला, सोपं काम झालं पाहिजे. तसंच आहे, विपत्ती आहे. देव म्हणतो का तू देवाच्या सानिध्यात बस, पण देहाला रग लागती. कसली? प्रार्थना करायची, उपवास करायची, देवाला विचारण्याची. त्याला ते आवडत नाही, त्याला रग लागते. नाही मला नाही आवडत, मला पटकन झालेलं आवडतं. मग तो म्हणतो का त्यांनी पण तेच केलं. त्याला वाटलं हे काय नगर सोपं आहे, जवळ मी पटकन जाईल. पण तो डोंगरावर गेला नाही. जर तो डोंगरावर गेला असता तर देवाला ते आवडलं असतं. कारण काय झालं, तो त्या नगरामध्ये गेला, मग देवाने ते नगर पण जाळायचं होतं प्रभूला, पण ते नगर जाळलं नाही. आणि मग काय झालं, ते त्या ठिकाणी थोडे दिवस राहिले आणि तिथे ते घाबरले. वाचूया, खूप सुंदर आहे 30 वचन. तर लोट सोरातून चढून वर गेला आणि आपल्या 2 मुलीबरोबर डोंगरात राहिला, कारण तो सोरात राहिला घाबरला, आणि तो आपल्या 2 मुलीबरोबर एका गुहेत राहिला. शेवटी कुठं गेला? डोंगरावर. तिथं का राहिला नाही? तो घाबरला. म्हणजे त्याला कळलं का रे इथंही तेच आहे. मग जर तो त्याच समय डोंगरावर गेला असता तर ते नगर पण, ते पाप पण देवाने तिथं संपून टाकलं असतं. म्हणजे नामांसारखंच झालं. नामानला तो म्हणला जा नदीत डुबकी मार, तो म्हणतो नको, हे मला माझ्या जीवाला काही पटत नाही.
औषध मलम दे मला ते पटल, काहीतरी मी लावलंय बाबा. मग याच्यातच होतं, डोंगरावर जाऊ नको, पायाला रग लागल. हे सोपं आहे, पण त्याच्या सोपेमुळं ते पापाला त्या ठिकाणी जागा मिळाली आणि शेवटी कुठं जावं लागलं, डोंगरावर जावं लागलं. म्हणजे देवाची इच्छा आहे की डोंगर म्हणजे देवाचं सानिध्य, रग लागणार. देहाला आवडत नाही प्रार्थनेला बसावं, देहाला कधीच आवडत नाही तुम्ही चर्चला जावं, सहभागितामध्ये जावं, अधिक देवाचं वचन वाचावं, देहाला कधीच आवडत नाही. पण तुमच्या जीवाला रग लागू द्या, कारण देवाचं सानिध्य तुम्हाला विपत्तीपासून वाचवणार आहे. प्रेज द लॉर्ड. पण आपलं कसं आहे, लोट सारखं ज्या वेळेस वैद्य हात वर करतो म्हणतो का आता सगळं देवाच्या हातामध्ये, मग आम्ही डोंगराकडे पळतो. प्लीज मला कळतं की पहिले देवाकडे नाही, पहिले जगिक उपाय. आणि जगिक उपाय काय म्हणतात की आता उपचार झाले, आता दुआ की जरूरत आहे, मग डोंगराकडे पळायचं. कोणासारखं, लोटासारखं. पहिले देवाकडे पळ आणि मग तू जगामधल्या गोष्टीकडे जा, म्हणजे देव त्या ठिकाणी कृपा देणार. प्रेज द लॉर्ड. पण तसं झालं का, नाही. देवाची इच्छा आहे का जर तो डोंगराकडे गेला असताना तर देवाला आनंद वाटला असता त्या स्थितीमध्ये. प्रेज द लॉर्ड. माझी इच्छा आहे तुम्हाला कळतंय, विपत्ती आहे, देवाचा आश्रय घ्या. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय प्रत्येकाला, देवाचा आश्रय घ्या, देवाचा. विपत्ती बुद्धीने सोडू नका. परमेश्वर आहे आणि देवच तुम्हाला बाहेर काढणार. कारण लोट चुकला, तो नगरामध्ये गेला, त्याच्यामुळे ते नगर पण वाचल्या गेलं, पापाला अजून जन्म मिळाला त्याच्यामुळं. पण जर तो डोंगराकडे गेला असता, देवाला आवडला असतं. म्हणून प्लीज प्रार्थनेला वेळ द्या, वचनाला वेळ द्या. विपत्ती आहे, देवाला विचारा, देवा आहे. तुमच्या हिशोबाने कसं होईल, एका क्षणात सगळं संपणार आहे. देव शून्यामधून गोष्टी निर्माण करणार आहे. बुद्धीला विचारलं, देहाला विचारलं तर तो तुमची झोप उडून टाकेल. पण जर देवाच्या आत्म्याला विचारतो, म्हणतो का काळजी करतो, मी आहे. दावीद काय म्हणतो, तो मला संत पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजा तवाना करतो. म्हणजे हृदय जे आहे ना, ते धडकी हे करतं, एकदम बीट्स वाढवतात खूप. काय होईल, काय होईल, काय होईल, देहाचा सल्ला घेतलाय. देवाला विचार, ते म्हणाल कोण आहे देह ठरवणारा, तो काय वैद्य आहे का, तो कोण आहेस, तो कोणी नाहीये, मी तुझा परमेश्वर देव आहे आणि मी ठरवणार तुझ्या लाईफमध्ये कोणत्या गोष्टी कशा होणार. प्रेज द लॉर्ड. म्हणून आश्रय आहे, विपत्ती आहे, तर आश्रय आम्ही देवाचा घेतला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळते प्रत्येकाला, बाहेर पडण्यासाठी विपत्तीतून आश्रय देवाचा घ्या. थर्ड एक पॉईंट मी घेईल इस्रायलचाच. बाबेलचा राजा येणार होता आणि त्या समय देखील तुम्ही जर बायबलमध्ये वाचलं, इर्मायामध्ये आहे 42 मध्ये, का त्या लोकांनी काय केलं, त्यांनी मिस्राचा आश्रय घेतला. त्यांना वाटलं का ते येतील, इस्रायलवर आक्रमण करतील, मग इथून आम्ही पळू आणि आम्ही मिस्रात जाऊन राहू. पण देवाने काय केलं, देवाद्वारे संदेश आला होता का प्लीज तुम्ही तसं करू नका. पण ते म्हटले नाही, मिस्रामध्ये आम्ही सुरक्षित आहे. बुद्धीने ते निर्णय घेतला आणि मिस्र पण शेवटी बाबेलच्या स्वाधीन झालं. म्हणजे त्या ठिकाणी जर तुम्ही वाचा का इर्मायामध्ये लिहिलंय का त्यांनी आश्रय जो घेतला पाहिजे होता, देवाने संदेश पाठवला. खूप सुंदर आहे 42 अध्यायात. ते इर्मायाला म्हणतात, तू देवाचा सेवक आहे, देवाला विचार का आम्ही काय करावं. इर्माया म्हणला का एक काम करा, तिकडे जाऊ नका. ते म्हणले नाही नाही नाही. ते पहिले म्हणले काय, तू देवाचा सेवक आहे, तुझं आम्ही ऐकू. पण त्याचं काय ऐकलं नाही आणि शेवटी मिस्रात गेले आणि तिथून त्यांना कैद करून पुन्हा बाबेलकडे नेलं. म्हणजे देवाची इच्छा आहे का विपत्तीमध्ये आपण आश्रय बुद्धीचा घेऊ नये. बुद्धी उलटे पालटे सल्ले देईल, पण देवाचा आश्रय घेतला, देवाबरोबर तुम्ही सल्ला मसलत केली. जसं तो काय म्हणतो, मी आपले मार्ग देवाच्या स्वाधीन करतो आणि परमेश्वर माझे बेत काय करणार, सिद्धिस्तील. म्हणजे देव तुम्हाला सांगल काय करायचं. प्रेज द लॉर्ड. देव उपाय काढणार. देव काय करणार, उपाय काढणार. कारण देवाला आवडणार हा विचारून करतो. हा कसा करतो, हा मला विचारून करतो. म्हणून देवाला विचारणं याच्यामध्ये छोटेपणा नाही, देवाला आवडतं. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळते प्रत्येकाला. हे आजचे वचन आहेत की देव याद्वारे लीड करतोय आम्हाला की आज आश्रय पाहिजे, पण आपण कोणाचा आश्रय घेतो हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि थर्ड पॉईंट मी घेईल याबद्दलच, दोन, वैभव किंवा उन्नती. तिसरा पॉईंट, वैभव किंवा उन्नती. प्रत्येकाला वैभव पाहिजे, प्रत्येकाला उन्नती पाहिजे, प्रत्येक जण. पण कोणाचा आश्रय घेतो. तुम्हाला उन्नती जरी पाहिजे, बायबल क्लिअरली सांगतं उन्नती पूर्वेकडून नाही, पश्चिमेकडून नाही, दक्षिणेकडून नाही, ती देवाकडून आहे. परंतु अनेकदा मनुष्य आपल्या बुद्धीचा, आपल्या ओळखीचा, आपल्याकडे जे फायनान्स आहे त्याचा आश्रय घेतो. त्याला वाटतं का माझ्या बुद्धीच्या जोरावर, माझ्या ओळखीच्या जोरावर, माझ्या शारीरिक ताकदीच्या जोरावर किंवा माझ्याकडे जो पैसा आहे ना त्याच्या जोरावर मी या गोष्टी करू शकतो. आणि मग अनेकदा हे सर्व डिसिजन फेल होऊन जातात. प्रेज द लॉर्ड. कारण ते म्हणतो तू बुद्धीने केलं,
किंवा कपटाने. अनेकदा उन्नती आपण कशी मिळवतो? भामटेपणाने. भामटेपणा पण मनुष्यात असतो का? भामटेगिरी तो करतो, चोरगिरी करतो. मग हे भामटेपणा, हे चोरगिरी ही तुम्हाला जास्त दिवस वैभव देणार नाही. तो वैभव तुम्हाला मध्ये सोडून जाईल असं वचन सांगतं. या ठिकाणी इर्मया अध्याय 17 आपण काढू. इर्मया अध्याय 17. इर्मया अध्याय 17 आणि त्याचं 11 वचन या ठिकाणी आपण वाचणार आहोत. मी तुम्हासाठी वचन वाचतो. इथं लिहिलंय, जो संपत्ती मिळवतो पण न्यायाने ती मिळवत नाही. कशाने? योग्य मार्गाने. आणि तसं लिहिलंय, जशी तितर जी अंडी आपण घातली नाही त्यावर बसतो तसा आहे ती संपत्ती. लक्षपूर्वक ऐका सगळे. ती संपत्ती त्याच्या आयुष्याच्या दिवसाच्या मध्यात त्याला सोडील आणि त्याच्या अंतकाळी तो मूर्ख ठरेल. म्हणून लक्षात घ्या, स्वतःच्या बुद्धी, स्वतःकडे पैसा असेल त्या जोरावर किंवा भामटेगिरी किंवा चोरगिरी ह्याचे आश्रय घेऊ नका. नक्की तुम्ही देवाच्या पायापाशी बसा. पहिले प्रभूला विचारा का देव मला वैभव पाहिजे, मला उन्नती पाहिजे, मी काय व्यवसाय करावं, मी कोणता जॉब करावं, मी काय गोष्टी कराव्यात. देव तुम्हाला मार्गदर्शन करेल. आणि जसं तुम्ही देवाच्या मार्गाने ते कराल, मग जसं देव ते देईल ते तुम्हापासून कोणी हिसकून घेणार नाही. प्रेज द लॉर्ड. नाही तर खूप भरभराट येते. आणि मग मनुष्य काय होतो की देवाला विसरल्यामुळं, देवाचा आश्रय न गेल्यामुळं एक एक गोष्ट जाती आणि मग तेच कुटुंबाचं हसू होऊ लागतं. अनेक असे आम्ही फॅमिलीज पाहिल्यात का ते भरभराटीला आले आणि एका क्षणात पुन्हा गायब झाले. असे गायब झाले का होते का नव्हते कधी कळलंच नाही. मग हे का झालं? का? कारण तू देवाचा आश्रय घेतला नाही. बुद्धीने केलं, बुद्धीचे काम टिकत नाही. म्हणजे देवाच्या अनुग्रहात करतात ते काम पिढ्यानपिढ्या टिकतं. प्रेज द लॉर्ड. खूप सुंदर उदाहरण आहे याकोबाचं. पहा, इसाकाचे 2 मुलं याकोब आणि एसाव. ज्येष्ठपणाचा अधिकार हा एसावाला मिळणार होता, म्हणजे त्याला मोठे आशीर्वाद मिळणार होते. पण याकोबाने काय केलं? याकोबाने ते कपटाने आणि भामटेपणाने मिळवले. त्यांनी सल्ला कोणाचा घेतला? तर सल्ला आपल्या आईचा घेतला. आणि मग भामटेपणाने, कपटीपणाने त्यांनी ते मिळवलं. आणि मग तो तिथून पळून गेला आणि त्याला वाटलं चला मी त्या कुयुक्तीने मिळवलं. पण काय झालं? अनेक वर्ष एसावाच्या भीतीत तो जागला का एसाव मला धरण मारल. म्हणजे जीवाला झोप नव्हती, नेहमी भीती. कोण येऊन मारणार? एसाव येऊन मारणार. आणि पहा, वाईटाचं प्रतिफळ वाईटच मिळतं. त्यांनी बापाला फसवलं. बाप आंधळा होता. याकोबाचा बाप, म्हणजे त्याची दृष्टी मंदावली होती इसाकाची. त्याने त्याला काय केलं? फसवलं, लबाडी केली. मग शेवटी जी पत्नी राहेल, जीवापाड प्रेम करायचा, तिच्यावर तिच्यासाठी 7 वर्ष चाकरी केली, त्यांनी पण त्याला फसवलं. त्यांनी बापाला फसवलं. ज्या पत्नीवर तो प्रेम करायचा त्या पत्नीने त्याला फसवलं. आणि नंतर जे त्याला लेकरं झाले, इस्रायल ज्याला म्हणतो त्याचे 12 लेकरं, त्या लेकरांनी पण योसेफबद्दल त्याला फसवलं. म्हणजे टिकलं का ते गोष्टी? त्यांनी फसून मिळवलं आणि आयुष्यभर फसत राहिला. प्लीज मला कळतंय, त्यापेक्षा ते ब्लेसिंग त्याला नसते मिळत बरं झाले असं. देव देईल, देवाच्या पद्धतीने देईल. जस देव देईल त्यामध्ये तो दुःख देत नाही. का तो काय म्हणतो? देवाचे आशीर्वाद धनवान करतात आणि त्यावर दुःखाची जोड देत नाही. योसेफाने बुद्धीने घेतलं आणि आयुष्यभर दुःखातच राहिला. पहिले मजुरी केली, जे पाहिजे ते मिळालं नाही. 14 वर्ष केलं, तिथं गुलाम म्हणून राहिला, एसावाच्या भीतीत म्हणून राहिला. मुलांनी पण फसवलं योसेफ बद्दल आणि मानले का त्याला येऊन एका प्राणी काय करा येऊन खाऊन गेला. म्हणजे आयुष्यभर दुःखात गेला. फसवलंच. तू फसव, तुला सगळे फसवणार. कोणाचा आश्रय घेतला? बुद्धीचा. कोणाचा आश्रय घेतला? आपल्या आईचा. कळतंय? आश्रय देवाचा घ्या आणि जो देवाचा आश्रय घेईल त्याची उन्नती आणि वैभव डे बाय डे वाढणार. प्रेज द लॉर्ड. देवाच्या मार्गात थोडी जळ लागती, पण देव चेक करतो किती फेथफुल आहे तू. आणि जर तुम्ही फेथफुल राहाल मग लॉर्ड तुम्हाला ब्लेस करेल. प्रेज द लॉर्ड. म्हणून लक्षात घ्या, आश्रय आम्हाला देवाचा घ्यायचा आहे. नाही त्यांच्याकडे किती आलं येऊ दे, हेवा करायचा नाही. देव तुला देईल. प्रेज द लॉर्ड. लास्ट पॉइंट मी घेईल अभिषेक. लास्ट पॉइंट मी घेईल अभिषेक. लिहून घ्या. आजच्या काळात आम्हाला अभिषेक पाहिजे. ज्या लोकांना प्रभूमध्ये वाढायचंय, आम्हाला वाटतं का देवा मला अभिषेक पाहिजे. मग अभिषेक कसा मिळणार? त्याच्यासाठी पण तुम्हाला कोणाचा आश्रय घ्यावा लागेल? देवाचा.
पण अनेकदा आज लोकांना सेवा तर करायची आहे, त्यांना वाटतं माझा उपयोग तो व्हावा, पण ते आश्रय प्रभूचा घेत नाही, ते आश्रय नम्रतेचा घेत नाही, लीनतेचा घेत नाही, ते बुद्धीचा आश्रय घेतात तरी बुद्धीने सेवा करायला पाहतात आणि मग त्यामुळं तो अभिषेक मिळत नाही आणि ते झांजप्रमाणे वाचतात आणि त्यांच्यात देवाला महिमा मिळत नाही। प्रेज द लॉर्ड। आपण काढूया का जर अभिषेक पाहिजे असेल तर तुम्ही बुद्धीचा आश्रय घेऊ नका, देहाचा आश्रय घेऊ नका, कारण देह तुम्हाला उलटे पालटे सल्ले देईल। पण जर तुम्ही देवाचा आश्रय घ्याल, देव तुम्हाला सांगल का कुठे तुला काम करायचं, म्हणजे देवाचा अभिषेक तुमच्यावर येईल। प्रेज द लॉर्ड। खूप सुंदर आहे। आपण काढू पहिले शमूएल या ठिकाणी आपण काढणार आहोत 16 अध्याय। हा, ज्यांना अभिषेक पाहिजे, तुम्ही कोणाचा आश्रय घ्यायचा? परमेश्वराचा। पण आपण कोणाचा आश्रय घेतो? तर अनेक लोक ईशाच्या वडिलाप्रमाणे बायबल सांगतं देवाचा सेवक शमूएल हा बेतलेम या गावामध्ये आला आणि त्याला अभिषेक करायचा होता, देवाने त्याला सांगितलं होतं। आणि मग ईशाला ही बातमी कळाली आणि मग त्याची इच्छा होती की ते माझ्या मुलांना तर मिळावं, पण त्यांनी काय केलं? वाचल्या ठिकाणी आपण वाचणार आहोत 6व्या वचनापासून आणि पहिले शमूएल 16वा अध्याय आणि 6व्या वचनापासून 10व्या वचनापर्यंत। आणि असे झाले की ते आल्यावर त्याने अलियावाला पाहून म्हटले, खचित परमेश्वराचा अभिषेक त्याच्या समोर आहे। परंतु परमेश्वर शमूएलला म्हटला, त्याच्या चेहऱ्याकडे व त्याच्या देहाच्या उंचीकडे पाहू नको, कारण मी त्याला नाकारले आहे। कारण जसे मनुष्य पाहतो तसे परमेश्वर पाहत नाही, कारण मनुष्य बाहेरील रूपाकडे पाहतो परंतु परमेश्वर हृदय पाहतो। पुढचं वचन, मग यशायाने अभिनादाला बोलावून त्याला शमूएला पुढे चालवले, परंतु त्याने त्याला म्हटले, यालाही परमेश्वराने निवडले नाही। 9वं वचन खूप महत्वाचं आहे। मग यशायाने शम्माला जवळून चालवले, परंतु त्याने म्हटले, यालाही परमेश्वराने निवडले नाही। तसे यशायाने आपल्या 7 मुलांना शमूएला पुढे चालवले, परंतु शमूएलाने यशायाला म्हटले, त्यांना यहोवाने निवडले नाही। नाव काय झालं? अभिषेक पाहिजे। काय पाहिजे? अभिषेक पाहिजे। अभिषेकसाठी ईशा काय करतोय? मुलांची पर्सनॅलिटी दाखवतोय। हा किती सुंदर आहे, याचा बॉडीचा बांधा कसा आहे, चालतायत कसे, रुबाबदार वाटतायत की नाही, राजाला शोभून वाटतील का नाही, म्हणजे ते फिजिकली स्वतःला प्रेझेंट करतायत, आम्ही किती स्ट्रॉंग आहे, आम्ही किती धडधाकट आहे, आमचा अभिषेक व्हावा। पण त्यांनी काय केलं? तो म्हणतो का याच्यापैकी एकालाही देवाने निवडलं नाही। देवाने कोणाला निवडलं? दावीदाला। कारण दावीद बद्दल वाचा का दावीद आराधना करणारा होता, दावीद वक्ता होता, म्हणजे दावीद देवाचा आश्रय घेणारा होता। जो व्यक्ती देवाचा आश्रय घेईल, देवाच्या पायापाशी बसल, त्या व्यक्तीवर अभिषेक येईल। पण जो व्यक्ती बुद्धीने अभिषेक मिळवण्याचा प्रयत्न करेल त्याला अभिषेक मिळणार नाही। प्लीज बोला, कळतंय? म्हणजे आज कसं आहे, तुम्हाला अभिषेक पाहिजे ना, तुम्हाला नम्र व्हावं लागल। अनेकदा लोक प्रेझेंट करतात, म्हणजे प्रार्थना करणार तर मुद्दामून मोठमोठे शब्द वापरायचे, जे कोण लोकांना वाटावं का हो नाही हा देवामध्ये। असं नाहीये। जो आत्म्यात आहे त्याला अभिषेक जाणवतो, लगेच कळतं आत्म्यात आहे का नाही। शब्द जेव्हा प्रभाव टाकत नाही, शब्दांवर असताना अभिषेक ना तो प्रभाव टाकतो। माझी इच्छा आहे तुम्हाला कळावं, आज प्रार्थना यायला लागली, आराधना यायला लागली, वचन पण लोकांना माहिती आहेत आणि याद्वारे मी प्रेझेंट करतो का माझ्यावर देवाचा अनुग्रह, मी खूप प्रार्थनेत आहे, मी खूप आत्म्यात आहे। असं नाहीये। ज्या वेळेस तुम्ही लॉर्डच्या पायापाशी बसाल, लॉर्ड तुम्हाला गाईड करेल का बाबा तुझ्या लाईफमध्ये तुला कोणत्या गोष्टीवर काम केलं पाहिजे, कोणत्या अशा गोष्टीत की ते देवाला न आवडणार आहेत आणि तुमच्यातले तुम्ही ड्रॉबॅक्स तुम्ही काढता, जे निगेटिव्ह थिंग्स आहेत ते देवाला न आवडणार आहेत, त्याचे तुम्ही काम करता, मग देवाचा अनुग्रह तुमच्यावर येतो। कारण देव पवित्र आहे आणि तो अपवित्र जागेत राहत नाही। तुम्ही फक्त तुमच्या प्रार्थनेचं प्रेझेंटेशन करताल, गीतांचं प्रेझेंटेशन करताल, वाटाचं प्रेझेंटेशन करणार, पण जर अभिषेकच नाहीये तर मग ते एक झांज प्रमाणे। लोक घड्याळ बघतील कधी मेसेज संपतो, लोकांचं लक्ष लागणार नाही। पण जर अभिषेक असतो ना, तो टच करतो, ते मनात फिरतं, ते गाणं डोक्यात चालत राहतं, मग आपण तेच गाणं 4 वेळेस गातो। ती प्रार्थना आपल्याला आवडते, त्या व्यक्तीची ती प्रार्थना आपल्याला टच करते। तो वचन जरी टाइम संपला मेसेजचा, पण तो मेसेज आत्म्यात फिरत राहतो। जो देवापाशी बसतो, जो देवाला विचारतो
आणि देव ज्या गोष्टी प्रगट करतो त्याच्यावर काम करतो मग देवाचं एनॉइंटिंग येतो. फक्त तुम्ही बॉडीली प्रेझेंट करणार, स्वतःला अभिषेक येणार नाही. यांनी काय केलं, प्रेझेंट करत होते स्वतःला, आम्ही किती आहोत. स्पिरिच्युअलनेस ही प्रेझेंट करण्यासाठी नाहीये, स्पिरिच्युअलनेस ही देवाच्या गौरवासाठी. प्रेज द लॉर्ड. आध्यात्मिकता आहे ना ही लोकांना दाखवण्यासाठी नाहीये, आध्यात्मिकता ही देवाच्या गौरवासाठी. आणि म्हणून ही गडबड होऊन जाती का लोक आध्यात्मिकता प्रेझेंट करतात आणि इथेच फेल होऊन जातो माणूस. आध्यात्मिकता प्रेझेंट करू नका, आध्यात्मिकता देवाच्या गौरवासाठी, ती फक्त देवाच्या गौरवासाठी यूज करा. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय. हे खूप इम्पॉर्टंट आहे आजच्या काळामध्ये. कारण दाविदाचाच मुलगा अबशलोम, त्याला पण अभिषेक पाहिजे होता. त्यांनी काय केलं, नगराच्या बाहेर जाऊन बसायला लागला. दावीद राजा असताना त्याला टाइम नव्हता लोकांना भेटायला, हाच लोकांना भेटायला लागला, गळ्यात पडायला लागला, हा प्रेझेंट करू लागला का मी किती चांगला. ना आज तेच आहे का लोक आध्यात्मिकता प्रेझेंट करतात का आम्ही किती प्रभू मध्ये. बघा, असं होत नाही. तुम्ही बायबल मध्ये 10 रेफरन्स सांगितले, वचन हे सांगतं ते सांगतं, प्रेझेंट करू नका. प्रेझेंट केल्याने दिसतं हा दिखावा करणार आहे. जो आत्म्यात तो लगेच पकडतो हा बोल वचन आहे, हा दिखावा करणार आहे. पण जे आत्म्यात येतं ते प्रेझेंट करत नाही, ते देवाचा गौरव करतात. आणि जसं तुम्ही देवाचा गौरव करता ऑटोमॅटिक लोकांच्या हृदयात परमेश्वर तुमचं प्रेझेंटेशन करतो काही आध्यात्मिक आहेत. प्रेज द लॉर्ड. प्लीज बोला, कळतंय. आश्रय देवाचा घ्या. आणि म्हणून आज लोकांना अभिषेक पाहिजे पण अभिषेक मिळत नाही. का पाहिजे तुम्हाला अभिषेक? प्रेझेंट करण्यासाठी का? देव देणार नाही. तुमचं इंटेन्शन परमेश्वर चेक करतो का तुला का म्हणून अभिषेक पाहिजे. तू काहीतरी आहे हे तुला दाखवायचं आहे का, मी किती पॉवरफुल आहे, माझी प्रार्थना किती पॉवरफुल आहे, माझा मेसेज किती पॉवरफुल आहे. हो मी टच म्हणले लोक, तुझ्या पॉवर दाखवण्यासाठी नाहीये, देवाच्या गौरवासाठी. म्हणून लॉर्ड चेक करतो तुझं इंटेन्शन काय. आणि जसं तुम्ही लॉर्डच्या पायापाशी बसताल देव तुम्हाला शिकवल का तुला अभिषेक नेमका पाहिजे तरी कशासाठी, ते तुम्हाला करेक्ट करणार. आणि राईट प्रार्थना देव त्याच्या समोर आपली मांडून घेणार. प्रेज द लॉर्ड. माझा विश्वास आहे तुम्हाला कळतंय आजचं वचन. देवाने अनेक गोष्टींवर हात ठेवलाय. टाइम कमी असल्यामुळे मी आता इथं थांबवणार आहे. तुम्हाला आरोग्याची गरज आहे, तुमचा विवाह तुमचा विवाह व्हावा ही तुमची इच्छा आहे, तुमचे मार्ग मोकळे व्हावे, तुमचे आडले डॉक्युमेंट्स तुम्हाला मिळावेत, तुमचे घर तुम्हाला मिळावं, अनेक अशा गोष्टी आहेत. नक्की तुम्ही पहिले देवाचा आश्रय घ्या, देवाकडे प्रार्थना करा आणि मग तुमच्या लोकांकडे जा. पहा देव अनुग्रह देणार. प्रेज द लॉर्ड. लोट सारखं करायचं नाही, पहिले गावात आणि मग डोंगराकडे. पहिले डोंगराकडे जा, मग देव बरोबर आणणार तुम्हाला. प्लीज बोला, कळतंय. देवाला विचारणं टाइमपास करणं नाहीये, देवाचं मन जिंकण्यासारखं येते. म्हणून प्लीज आश्रय देवाचा घ्या आणि लॉर्ड तुम्हाला ब्लेस करेल. आरोग्य पाहिजे असेल पहिले तुम्ही देवाचा आश्रय मागा आणि देव राईट मेडिसिन्स तुमच्या लाईफ मध्ये आणणार. प्रेज द लॉर्ड. देवाचा आश्रय घ्या, देव तुम्हाला लीड करणार. प्रेज द लॉर्ड. पाप आहे, देवाचा आश्रय घ्या. विपत्ती आहे, देवाचा आश्रय घ्या. वैभव पाहिजे, देवाचा आश्रय घ्या. आणि ज्यांना अभिषेक पाहिजे प्लीज आणि प्लीज देवाचा आश्रय घ्या. प्रेझेंट करण्यासाठी नाही, देवाच्या महिमेसाठी. इंटेन्शन क्लिअर करा आणि इंटेन्शन क्लिअर असेल म्हणावं लागणार नाही, अभिषेक येणार. प्रेज द लॉर्ड. या समय प्रार्थना करूया आपण.